नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण BSc भाग 2 साठी जो एक्सपेरिमेंट नंबर 4 आहे प्रॅक्टिकलचा, प्रॅक्टिकल पेपर नंबर 2 मध्ये एक्सपेरिमेंट नंबर 4 जो आहे त्या एक्सपेरिमेंट नंबर 4 चं टायटल आहे फिटिंग ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्यूशन। हा एक्सपेरिमेंट आज आपण अभ्यासणार आहोत। कशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट एका रियल लाइफ डेटासाठी किंवा तुम्हाला जो डेटा दिला आहे त्यासाठी पायथॉन डिस्ट्रीब्यूशन कशा पद्धतीने फिट केले जाऊ शकतं, किंवा तुम्हाला दिलेला जो डेटा आहे त्या डेटाला पायथॉन डिस्ट्रीब्यूशन फिट होतंय किंवा होत नाही, हा जो डिसिजन आहे तो डिसिजन तुम्ही कोणत्या प्रोसिजरने घेणार, त्यासाठी कोणती टेस्ट वापरणार, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये। तर आपल्याला इथं रियल लाइफ डेटा दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये डेटा सेट तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या डेटा सेटसाठी तुम्हाला काय पायथॉन डिस्ट्रीब्यूशन लागू पडतंय की पडत नाहीये ह्या गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या आहेत। तर आता क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिले बघा, ऑब्झर्व्ड नंबर ऑफ सेल्स काउंटेड ऑन 995 टिश्यूज इज ॲज फॉलोज। 995 टिश्यू मध्ये ऑब्झर्व्ड नंबर ऑफ सेल्स किती आहेत त्याचा डेटा तुम्हाला दिलेला आहे। XI म्हणजे ऑब्झर्व्ड नंबर ऑफ सेल्स आणि FI म्हणजे नंबर ऑफ टिश्यूज। मग त्या पद्धतीने तुम्हाला डेटा दिलेला आहे आणि खाली काय विचारले, फिट किंवा सांगितले फिट द पायथॉन डिस्ट्रीब्यूशन टू द अबाव डेटा अँड टेस्ट द गुडनेस ऑफ फिट। म्हणजे तुमचं पायथॉन डिस्ट्रीब्यूशन ह्या डेटाला चांगल्या पद्धतीने फिट होतंय की नाही हे बघण्यासाठी जी टेस्ट असते त्याला आपण टेस्ट द गुडनेस ऑफ फिट म्हणतो, टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ फिट म्हणतो। ती टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ फिट करून त्याच्यावरनं आपल्याला या डेटासाठी पायथॉन डिस्ट्रीब्यूशन फिट होतंय की नाही ते सांगायचं आहे। असंच प्रत्येक डेटा सेटसाठी आपण ज्यावेळा पायथॉन डिस्ट्रीब्यूशन फिट होते की नाही हे ज्यावेळा सांगतो त्यावेळा ती टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ फिटच वापरतो आणि त्याच्यावरनं आपण सांगत असतो। आता इथं आपलं जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल म्हणजे नंबर ऑफ सेल्स काउंटेड असं ते आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या टिश्यूज दिलेले आहेत 995 टिश्यू, त्या टिश्यूमध्ये किती सेल्स आहेत त्याचा डेटा आपल्याला दिलेला आहे। तर ह्याच्यासाठी आता पायथॉन डिस्ट्रीब्यूशन फिट करत असताना आपल्याला एक ठराविक प्रोसिजरनं जावं लागतं। आता ती ठराविक प्रोसिजर जी आहे ती ठराविक प्रोसिजर कशा पद्धतीनं आपल्याला जावं लागतं एखादं एक्झाम्पल सोडवण्यासाठी, ती आपण एक उदाहरणादाखल आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे जे ऑलरेडी सोडवलेलं आहे ते आपण बघू। त्या प्रोसिजरनंच आपण इथं आपल्या प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये जे काय आपल्या शीटमध्ये एक क्वेश्चन्स दिलेले आहेत, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4, ह्या क्वेश्चन नंबर सगळे सोडवत असताना त्याच प्रोसिजरनं तुम्हाला जायचं आहे। आता ती प्रोसिजर काय आहे त्याच प्रोसिजर आपण पहिल्यांदा बघूयात। त्या प्रोसिजरसाठी जे एक्झाम्पल वापरले ते वेगळं आहे, तो डेटा वेगळा आहे। ह्या क्वेश्चन शीटमध्ये जे काय आहेत क्वेश्चन त्या व्यतिरिक्त तिथं एक डेटा सेट वापरला आहे आणि त्यासाठी गुडनेस ऑफ फिट टेस्ट वापरली आणि त्याच्यावरनं हे डिस्ट्रीब्यूशन पायथॉन डिस्ट्रीब्यूशन त्या डेटासाठी फिट होतंय की नाही हा डिसिजन तिथं घेतलेला आहे। तर आपण इथं ते एक्झाम्पल पाहणार आहोत। तर आता ते बघत असताना इथं एक्झाम्पल आपण जे सोडवतो कोणतंही एक्झाम्पल ते पहिल्यांदा एम गिवन, त्यानंतर काय फॉर्म्युले असतील तर ते फॉर्म्युले किंवा प्रोसिजर अँड कॅल्क्युलेशन किंवा त्यालाच आपण कॅल्क्युलेशन टेबल म्हणतो आणि कॅल्क्युलेशन टेबल नंतर कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेशन नंतर रिझल्ट अँड इंटरप्रिटेशन ह्या गोष्टी तिथं येतात। आता आपण ज्या वेळेला
एखादं डिस्ट्रीब्युशन फिट होतंय किंवा होत नाही हे बघण्यासाठी जी काय स्क्वेअर टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ फिट वापरतो, ती काय स्क्वेअर टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ फिट ही जी आहे त्याचं जे टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे टेस्ट स्टॅटिस्टिक्स इथं दिलं आहे बघा. मी इथं तुम्हाला ब्रश वापरून दाखवतो. हे काय स्क्वेअर टेस्टचं गुडनेस ऑफ फिटचं स्टॅटिस्टिक्स आहे. काय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन OI minus EI bracket square divided by EI, and this follows a chi-square distribution with n minus s minus k minus 1 degrees of freedom at 5% level of significance. म्हणजे तुम्ही जो काय लेवल ऑफ सिग्निफिकन्स कन्सिडर कराल त्या लेवल ऑफ सिग्निफिकन्ससाठी. तर आता हा जो आपल्याकडे टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे त्यामध्ये OI म्हणजे काय आहे, तर OI म्हणजे तुम्हाला त्या डेटा सेटमध्ये दिलेला FI ज्या आहेत ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज, त्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज म्हणजे तुमच्या OI आहेत. आता EI म्हणजे काय आहे, तर EI म्हणजे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज आहेत आणि त्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी जो ऑब्झर्वेशन टेबल किंवा कॅल्क्युलेशन टेबल वापरला जातो तो आपण बघणार आहोत. EI एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज प्रत्येक व्हॅल्यूसाठी कशा काढल्या जातात ती प्रोसिजर आपण बघणार आहोत. पण तुर्तास आपण आपलं टेस्ट स्टॅटिस्टिक्स काय आहे हे आपण बघत आहोत. हे टेस्ट स्टॅटिस्टिक्स काय करते, काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन फॉलो करतं विथ n मायनस s मायनस k मायनस 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता हे n म्हणजे काय, n म्हणजे तुमचे टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज, किती व्हॅल्यूज आहेत दॅट इज n. तुमच्या डेटामध्ये दिलेल्या नंबर ऑफ व्हॅल्यूज, थोडक्यात किती सेल्स आहेत आपण त्याला म्हणूया किंवा किती सिरियल नंबर आहेत असं त्याला म्हणूया. तर नंबर ऑफ व्हॅल्यूज दिलेले आहेत तुमच्या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर यस म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ड इन मेथड ऑफ पुलिंग. म्हणजे ज्या वेळेला एखादी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ही 5 पेक्षा लहान असते त्यावेळेला आपण काय करतो, त्या फ्रिक्वेन्सीज काय करतो, मर्ज करतो, जेणेकरून ती 5 किंवा 5 पेक्षा वरती एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी येईल त्याची व्हॅल्यू. तर जितक्या आपण त्या मर्ज करतो त्याला आपण म्हणायचं मेथड ऑफ पुलिंग. जितक्या वेळेला मेथड ऑफ पुलिंग करू तितक्या डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस होतात. त्यामुळं तो जो नंबर आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ट ड्यू टू द मेथड ऑफ पुलिंग, किती सेल्स आपण मर्ज केलेत तर त्याचा आकडा म्हणजे यस. के म्हणजे नंबर ऑफ पॅरामीटर्स इस्टिमेटेड. म्हणजे तुम्ही एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज काढण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रोबॅबिलिटीज लागतात त्या डिस्ट्रीब्युशनच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठीच्या. त्या प्रोबॅबिलिटी काढत असताना तुम्हाला पॅरामीटर दिला आहे की नाही. पॅरामीटर दिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जे काही पॅरामीटर्स असतात एखाद्या डिस्ट्रीब्युशनचे ते पॅरामीटर्स दिले असतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण दिले नसतील तर ते पॅरामीटर तुम्हाला दिलेल्या डेटा सेटवरून जे काही गिवन आहे प्रॉब्लेममध्ये त्याच्यावरनं तो पॅरामीटर इस्टिमेट करावा लागतो. मग तो इस्टिमेट किती पॅरामीटर आपण इस्टिमेट करतो त्याचा नंबर म्हणजे के. सो के इज अ नंबर ऑफ पॅरामीटर्स इस्टिमेटेड. काही डिस्ट्रीब्युशनसाठी 2 पॅरामीटर्स असतात, काही डिस्ट्रीब्युशनसाठी 3 पॅरामीटर्स असतात. तर त्यापैकी तुम्ही किती पॅरामीटर्स इस्टिमेट केले आणि किती पॅरामीटर्स दिले आहेत. पॅरामीटर जेवढे तुम्ही इस्टिमेट कराल 3 पैकी समजा 2 पॅरामीटर मी इस्टिमेट केलेत आणि 1 पॅरामीटर मला दिला आहे गिवनमध्ये, तर केची व्हॅल्यू 2 येणार. समजा एकच पॅरामीटर आहे आणि तो पण मी इस्टिमेट केला तर केची व्हॅल्यू 1 येणार. अशा पद्धतीनं तो n मायनस यस मायनस के मायनस 1 आणि मग जे काय डिग्रीज ऑफ फ्रीडम येतील हे सगळं केल्यानंतर तेवढ्या डिग्रीज ऑफ फ्रीडमचं काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन त्या तुमच्या टेस्ट स्टॅटिस्टिक्सनं फॉलो केलेलं असतं. ओके, मग आता राहिला प्रश्न की एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज कशा काढायच्या. आता एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढत असताना पहिल्यांदा काय स्क्वेअर टेस्ट जी आपण करतो गुडनेस ऑफ फिट त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 2 हायपोथेसिस लिहावे लागतात. आता फॉर पायथॉन डिस्ट्रीब्युशन आपण काय करणार, एक H0 जो आहे, आता हे हायपोथेसिस मांडणं, H0 म्हणजे काय नल हायपोथेसिस आणि H1 म्हणजे काय अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, हे थेअरीमध्ये तुम्ही शिकलाय पेपर नंबर 8 मध्ये. तर
एच नॉट हा नल हायपोथेसिस जो आहे तो आपण नल हायपोथेसिस काय म्हणतो, द फिटिंग इज गुड, म्हणजे डेटा जो काय आपल्याला दिलेला आहे त्या डेटा सेटसाठी जी आपल्याला डिस्ट्रीब्युशन फिट करायचं आहे ते फिट होतंय असं आपण म्हणणार. सो फिटिंग इज गुड ऑर द पायथॉन डिस्ट्रीब्युशन, फिटिंग ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉर द गिवन डेटा इज अ गुड असं आपण ते म्हणणार आहोत. अशा पद्धतीनं आपण तिथं एच नॉट लिहिणार आहोत. आणि एच वन कसं लिहिणार आहोत, व्हर्सेस फिटिंग ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉर द गिवन डेटा इज नॉट गुड किंवा फिटिंग इज नॉट गुड असं सिम्पली आपण म्हणू शकतो. किंवा एच नॉट काय लिहिणार, तर पायथॉन डिस्ट्रीब्युशन फिट्स द डेटा असं सुद्धा म्हणू शकतो. आणि एच वन व्हर्सेस एच वन काय म्हणू शकतो आपण, पायथॉन डिस्ट्रीब्युशन नॉट फिट्स द डेटा. त्यामुळे अंडर एच नॉट आपल्याला जो काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक्स दिलेला असतो तो अंडर एच नॉट असतो. आणि मग तो आपल्या टेबल व्हॅल्यूपेक्षा तो स्टॅटिस्टिक्स लहान येतोय की मोठा येतोय ह्याच्यावरनं एच नॉट एक्सेप्ट होणार का रिजेक्ट होणार ते ठरतं. म्हणजे जर समजा तुमचा हा टेस्ट स्टॅटिस्टिक्स जो दिला इथं फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यानं जो टेस्ट स्टॅटिस्टिक्स आपण काढणार आहोत त्याला आपण कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर म्हणतो. आणि हा कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर टेबल काय स्क्वेअरपेक्षा जर लहान आला तर एच नॉट आपण एक्सेप्ट करतो. आणि जर समजा कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर हा मोठा आला तर आपण रिजेक्ट करतो एच नॉट. आता कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला इथं आपण दिला आहे, समेशन ओ आय मायनस ई आय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई आय. ह्या पद्धतीनं काय स्क्वेअर आपण काढतो कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर. टेबल काय स्क्वेअर कसा काढतो, तर टेबल काय स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअरचे जे टेबल्स दिलेले असतात स्टँडर्ड, त्या काय स्क्वेअरच्या टेबलमध्ये आपण जी काय फिक्स केलेली लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे त्या लेवल ऑफ सिग्निफिकन्सला आणि जी काय आपली डिग्रीज ऑफ फ्रीडम येईल म्हणजे एन मायनस एस मायनस के मायनस वन केल्यानंतर जी डिग्रीज ऑफ फ्रीडम येईल त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमला काय स्क्वेअरची व्हॅल्यू बघायची दिलेल्या लेवल ऑफ सिग्निफिकन्ससाठी, ती म्हणजे तुमची टेबल व्हॅल्यू असेल. मग टेबल व्हॅल्यू पेक्षा तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू कमी आहे का जास्त आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने डिसिजन घ्यायचा, एच नॉट एक्सेप्ट करायचा किंवा रिजेक्ट करायचा. आता एच नॉट एक्सेप्ट झाला म्हणजे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही टेबल व्हॅल्यूपेक्षा लहान आली तर आपण म्हणणार फिटिंग इज गुड, म्हणजे दिलेल्या डेटासाठी पायथॉन डिस्ट्रीब्युशन फिट होत आहे, म्हणजे दिलेला डेटा हा पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय असा अर्थ होतो त्याचा. आणि जर समजा एच नॉट एक्सेप्ट नाही झाला म्हणजे कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर हा टेबल काय स्क्वेअरपेक्षा मोठा आला म्हणजे एच नॉट एक्सेप्ट झाला नाही, रिजेक्ट झाला, म्हणजेच एच वन तुमचा एक्सेप्ट झाला. आणि एच वन एक्सेप्ट झाला म्हणजे फिटिंग इज नॉट गुड, म्हणजे तुमच्या दिलेल्या डेटासाठी पायथॉन डिस्ट्रीब्युशन फिट होत नाही असा अर्थ होतो त्याचा. मग आता हे जे काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक्स आपण जे कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर काढतो त्यामध्ये आपल्याला ओ आय तर आपल्याला माहिती आहेत, मग ई आय कशा काढायच्या आणि ओ आय मायनस ई आय ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिवाइड बाय ई आय कसं काढणार आणि त्याची सम कशी घेणार आपण ते इथं बघणार आहोत. ह्या एक्झाम्पलसाठी तीच प्रोसिजर आपल्या प्रॅक्टिकल शीटमध्ये जे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यासाठी सेम आपण वापरणार आहोत. आता इथं आपण बघूयात, आपल्याकडं इथं डेटा दिलेला आहे गिवन. आता मी एक्झाम्पल जे काय आहे हे एक्झाम्पल आपल्या शीटमधलं नाही आहे, हे वेगळंच एक्झाम्पल आहे. तर इथं नंबर ऑफ डिफेक्ट्स आणि नंबर ऑफ सेट्स दिलेले आहेत. तुमच्याकडे टेलिव्हिजन सेट आहेत, डिफेक्ट असणारे नंबर ऑफ सेट्स, एक डिफेक्ट असणारे किती आहेत, 0 डिफेक्ट असणारे किती आहेत, 2 डिफेक्ट असणारे किती आहेत, असे तुमच्याकडं त्याचा डेटा दिलेला आहे. त्यासाठी पायथॉन डिस्ट्रीब्युशन फिट होतं की नाही ह्या एक्झाम्पलसाठी आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इफ एक्स फॉलोज अ काय पायथॉन डिस्ट्रीब्युशन देन इट्स PMAP इज P of x is equal to e raised to minus lambda raised to x upon x factorial, where x takes value 0, 1, 2 and so on, and lambda is greater than 0 otherwise. आता आपल्याला एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज काढायला लागतात. त्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी आपण काढत असताना एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट टोटल फ्रिक्वेन्सीज ज्या इथं ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज आहेत, टोटल फ्रिक्वेन्सीज, त्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीची बेरीज घेतली तर दॅट विल गेट एन, व्हॅल्यू एन. आणि एन इंटू PI केली, ज्या व्हॅल्यूची एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढायची आहे त्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी, पायथॉन प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाइड विथ
टोटल ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी म्हणजे n इंटू पी ऑफ एक्स केलं तर तुम्हाला एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट व्हॅल्यू मिळते. पण आता पी काढत असताना, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट व्हॅल्यू काढत असताना आपल्याला पायथॉन प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला पायथॉनचा पॅरामीटर माहीत पाहिजे. ह्या PMF वरून आपल्याला लक्षात येते पॅरामीटर माहीत असेल तर प्रत्येक व्हॅल्यूसाठीची प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. पण पॅरामीटरच माहीत नसेल तर तो आपल्याला इस्टिमेट करावा लागेल. तर इस्टिमेट पॅरामीटर करत असताना आपल्याला काय माहिती आहे, फॉर द इस्टिमेशन ऑफ लॅम्बडा वी कॅन यूज द रिलेशन मीन इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल टू लॅम्बडा. मग मीन दॅट इज एक्स बार, सो लॅम्बडा इज इक्वल टू एक्स बार. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू, म्हणजे एक्स बार आपल्याला काढावा लागेल आणि तो एक्स बार म्हणजेच तुम्हाला लॅम्बडा म्हणून वापरावा लागेल. आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी एक्स आयच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 0, 1, 2, 3, 4 आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज, ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज, त्याला आपण इथे FI म्हटलेलं आहे. त्या FI पण दिलेल्या आहेत 368, 72, 52, 7 and 1 अशा दिलेल्या आहेत. मग आता एक्स बारचा फॉर्म्युला काय, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ज्या वेळा असतं त्यावेळा एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे तर समेशन XI इंटू FI डिवायडेड बाय समेशन FI, म्हणजे समेशन XI इंटू FI डिवायडेड बाय n. ओके, XI ला FIनं मल्टिप्लाय करायचं, अशा प्रत्येक XIच्या व्हॅल्यूसाठी आपण ते करणार आणि मग त्यांची सम घेणार, दॅट इज समेशन XI इंटू FI किंवा त्याला समेशन FI इंटू XI सुद्धा म्हणतात. आणि डिवाइड बाय n म्हणजे टोटल ऑफ फ्रिक्वेन्सीची सगळ्या टोटल. मग तिथं आपले कुठले कुठले कॉलम्स होणार किंवा रोज म्हणूया आपण त्याला, टेबल आपण तयार करतोय. आता XIचा रो आपण लिहिला 0, 1, 2, 3, 4 इथं बघू शकता तुम्ही. त्याच्या खाली FIचा आपण रो घेतला आणि मग XI मल्टिप्लाइड विथ FIचा रो घेतला, म्हणजे XIची व्हॅल्यू गुणिले FIची व्हॅल्यू करून ती XI इंटू FIच्या रोमध्ये लिहिणार किंवा कॉलममध्ये लिहिणार. ओके, म्हणजे 0 इंटू 368 झिरोच येणार, 1 इंटू 72 72 येणार, 2 इंटू 52 104 येणार, 3 इंटू 7 21 आणि 4 इंटू 1 4. अशा पद्धतीनं XI मल्टिप्लाइड विथ FI मिळणार. आणि समेशन XI मल्टिप्लाइड विथ FI घेतलं तर म्हणजे त्या तिसरा जो रो आहे त्याची बेरीज येणार, दॅट इज 201. अशा पद्धतीनं आपल्याला ती समेशन मिळेल. मग ती समेशन XI इंटू FI डिवायडेड बाय n केलं, nची आपल्याकडं बेरीज घेतली तर किती येते 500 येते. सो 201 डिवायडेड बाय 500 आपण केलं तर आपल्याला एक्स बार किती मिळतोय 0.402. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 0.402. आता आपल्याला लॅम्बडा मिळाला की मग आपण प्रोबॅबिलिटीज काढू शकतो. आता ह्या प्रोबॅबिलिटीज काढत असताना फार क्लिष्ट करण्याची काही गरज नाही, अवघड करण्याची गरज नाही. आपण रिकरन्स रिलेशन वापरून प्रोबॅबिलिटीज काढू शकतो. जसं आपण मागच्या सेमिस्टरमध्ये थिअरीमध्ये बघितले, सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो, आपल्याला कॅल्क्युलेशन आपलं वाचवायचं असेल, फार कॅल्क्युलेशन मोठं न करता पटदिशी कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो, रिकरन्स रिलेशनचा वापर करतो. मग रिकरन्स रिलेशन आपलं काय आहे ते इथं दिलं आहे बघा. रिकरन्स रिलेशन हे इथं रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे. आता ते रिकरन्स रिलेशन काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x प्लस 1 इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन x प्लस 1 इंटू प्रोबॅबिलिटी दॅट x इक्वल टू स्मॉल x. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 काढायची असेल तर लॅम्बडा अपॉन x प्लस 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणजे 0 प्लस 1 म्हणजे 1 येणार, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली ह्या रिकरन्स रिलेशनमध्ये तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ 1 निघणार. मग त्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 माहीत पाहिजे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 आपण जी काढणार आहोत ती मात्र PMFचा वापर करून काढणार आहोत. PMF आपल्याला इथं दिलं आहे. x इक्वल टू 0 ही व्हॅल्यू पुट केली PMFमध्ये तर आपल्याला e⁻⁻ अशी व्हॅल्यू मिळते. इथं बघा, इथं खाली केलेलं आहे. So recurrence relation for computation of Poisson probabilities is probability of x is equal to x plus 1 that is equal to lambda upon x plus 1 into probability of x equal to small x, where probability of x equal to 0 is e raised to minus lambda and e raised to minus lambda म्हणजे काय, e raised to minus 0.5
402 आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही कॅल्सीनं करून बघा. कॅल्सीवरती केली तर 0.668981 अशा पद्धतीने येते. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 आहे, ती प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 काढण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे RHSला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू एक्स जी आहे तिथं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 पुट करायची. त्यावेळेला आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 LHSचं जे आहे ते आपल्याला मिळेल सक्सेसिव्हली पुट केल्यानंतर. मग इथं आपण तो एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज काढण्यासाठी तो टेबल तसा तयार करतो. कशावरून? तर आपला जो रिकरन्स रिलेशन आपल्याला जे दिलं आहे त्याच्यावरून. आता रिकरन्स रिलेशनमध्ये कोणकोणत्या टर्म आहेत? तर रिकरन्स रिलेशनमध्ये एक म्हणजे LHSला प्रोबॅबिलिटी पुढच्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे आपल्याला एक्स इक्वल टू 1ची प्रोबॅबिलिटी आपल्याला जर काढायची असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0ला आपण लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 मल्टिप्लाय करतो. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0ला लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 म्हणजे लॅम्बडा अपॉन 1 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 मिळते. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक्स प्लस 1 काढावं लागेल आणि लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 काढावं लागेल आणि त्या लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 जर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सला मल्टिप्लाय केलं तर त्या ह्याच्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला मिळत जातील. ओके, तर एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत तुमच्या गिवनमध्येच, त्यामुळं एक्सच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या. एक्स प्लस 1 केलं तर एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये 1 ॲड करायचं. तर एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये 1 ॲड केल्यानंतर आपल्याला एक्स प्लस 1च्या व्हॅल्यू मिळतील. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.402. तो लॅम्बडा डिवायडेड बाय एक्स प्लस 1 करायचं. तर लॅम्बडा डिवाइड बाय एक्स प्लस 1 म्हणजे पहिल्या व्हॅल्यूसाठी बघा एक्स इक्वल टू 0साठी एक्स प्लस 1 काय आहे? 1 आहे. आणि त्यासाठी लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 किती येणार? तेवढाच येणार. लॅम्बडा अपॉन 1 म्हणजे लॅम्बडाच म्हणजे 0.402. आणि मग लॅम्बडा 402 असेल तर त्यावेळची प्रोबॅबिलिटी आपण काढलेली आहे, ती किती आले? 0.66898. ओके, मग आता काय करायचं पुढं? एक्स इक्वल टू 1ची प्रोबॅबिलिटी काढत असताना लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1ची व्हॅल्यू आपण काढणार त्याच पद्धतीनं. लॅम्बडा आपला 0.402 आहे, त्याला डिवायडेड बाय एक्स प्लस 1 काय आहे त्या व्हॅल्यूसाठीचा? तर 2 आहे. त्या लॅम्बडा अपॉन लॅम्बडा म्हणजे 0.402ला 2नं डिवाइड केलं तर 0.201 येतं. आणि त्या 0.201नं आपण काय करायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0ला मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यासारखं आहे. म्हणजे इथं बघा प्रोबॅबिलिटी कुणाचं कुणाशी मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर येते प्रोबॅबिलिटी बघा ती. म्हणजे हे मल्टिप्लाइड विथ दिस 0.66898 मल्टिप्लाइड विथ 0.201 केल्यानंतर तुम्हाला 0.26893 ही प्रोबॅबिलिटी मिळणार. त्यानंतर पुढं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 जी आहे त्यानं लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 पुढच्या व्हॅल्यूसाठीच्या ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे असं ह्याला अशा तर्क्या पद्धतीनं मल्टिप्लाय केलं तर पुढची प्रोबॅबिलिटी 0.05405 अशा पद्धतीने ती मिळणार. नंतर ती प्रोबॅबिलिटीनं इकडं लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1ला असं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या पद्धतीनं प्रोबॅबिलिटीज पुढच्या प्रोबॅबिलिटीज मिळत जातील. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 काय आहे त्या टेबलवरनं तुम्हाला लक्षात येते. मग रिकरन्स रिलेशनवरनं लक्षात येतं की आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 काढायची असेल तर 1 साठीचा जो लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 आहे त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0नं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 मिळते. अशा पद्धतीनं आपण टेबल तयार करणार आहोत. मग प्रोबॅबिलिटी सगळ्या मिळाल्या की आपला यन जो आहे, यन किती आहे? 500. तर त्या प्रत्येक प्रोबॅबिलिटीला प्रत्येक व्हॅल्यूची जी प्रोबॅबिलिटी आहे, आता इथं तुम्हाला एक्स इक्वल टू 0ची प्रोबॅबिलिटी मिळाली, एक्स इक्वल टू 1ची मिळाली, एक्स इक्वल टू 2ची मिळाली, एक्स इक्वल टू 3ची मिळाली, एक्स इक्वल टू 4ची मिळाली. अशा पद्धतीनं ज्या प्रोबॅबिलिटीज मिळतील त्या प्रत्येक प्रोबॅबिलिटीला जर यननं मल्टिप्लाय केलं म्हणजे यन किती आहे? 500. तर 500नं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला EI मिळतील. त्या व्हॅल्यूसाठीच्या सगळ्या EI मिळतील. आता इथं सगळ्या EI आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्यांची बेरीज जी आहे ती 499.96866 आले म्हणजे इट इज नियरली इक्वल टू 500. म्हणजे तुमची ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी जी आहे
ची टोटल इज इक्वल टू एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीची टोटल यायला पाहिजे, दोन्ही इक्वल यायला पाहिजे. आता इथं टेस्टिंग ऑफ गुडनेस ऑफ फिट करताना आपण आपले 2 हायपोथेसिस लिहितो, त्यानंतर त्याचं टेस्ट स्टॅटिस्टिक्स हे सगळं फॉर्म्युल्यामध्येच लिहिणार आहोत आपण. म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन टेबल काढायच्या अगोदर, पॅरामीटर इस्टिमेट करायच्या अगोदर हे सगळं आपण फॉर्म्युलीच्या सेक्शनमध्ये लिहिणार आहोत. फॉर टेस्टिंग ऑफ गुडनेस ऑफ फिट वी फॉर्म्युलेट और वी हॅव टू टेस्ट द हायपोथेसिस H0 व्हर्सेस H1. ते हायपोथेसिस लिहिणार मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याचं टेस्ट स्टॅटिस्टिक्स लिहिणार आणि नंतर मग आपण काय करणार आहोत, त्याचं कॅल्क्युलेशन टेबल लिहायला घेणार आहोत. जे कॅल्क्युलेशन टेबल आपल्याला काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला लॅम्बडा काढावा लागतो. त्यासाठी इथं कॅल्क्युलेशन टेबल केला आहे तो, त्याच्यावरनं लॅम्बडा काढला, त्यानंतर एक्सपेक्टेड प्रॉबिलिटी काढणार पुढच्या कॅल्क्युलेशन टेबलमध्ये टू फाइंड द एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज. दिस इज अनदर कॅल्क्युलेशन टेबल. आणि त्यानंतर मग आपल्याला काय स्क्वेअर काढण्यासाठी जे OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय EI लागतात, त्यासाठी आपण पुढं कॅल्क्युलेशन करणार. आता इथं बघा, आपण मगाशी जसं डिग्रीज ऑफ फ्रीडम काढताना N मायनस S मायनस K मायनस 1 केलं, त्यामध्ये S म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ड ड्यू टू मेथड ऑफ पुलिंग. आता इथं मेथड ऑफ पुलिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर वरच्या इथं ह्या टेबलमध्ये EI तुमच्या बघा, शेवटची जी EI आहे ती आणि त्याच्यावरची सेकंड लास्ट EI आहे, त्या दोन्ही 5पेक्षा लहान आहेत. त्यामुळे ती आपल्याला वरच्या याच्यामध्ये मर्ज करावे लागतील. म्हणजे 5व्या नंबरचं जे सिरियल नंबरची जी EI आहे ती जर 4थ्या नंबरच्या ह्याच्यामध्ये मर्ज केली तरीसुद्धा ती फ्रिक्वेन्सी 5च्या वर जात नाही. मग आपण अजून एकदा वरच्या EI मध्ये आपल्याला त्याला ॲड करावे लागेल, मर्ज करावे लागेल, तेव्हाच आपल्याला ती 5पेक्षा वरती जाईल. म्हणजे 0.36 जे आहे ते ॲड करावं लागेल 3.62 मध्ये, तरीसुद्धा ते 5च्या वर जात नाही. त्यामुळे 3 पुढं जे काय येईल ते परत 27.02 मध्ये ॲड करावं लागेल. त्यामुळे इथं जे केलेलं आहे OI आणि EI तुम्हाला दिलेले आहेत बघा, सिरियल नंबर टेबल 2 जे दिलेलं आहे त्या टेबल 2 मध्ये इथं ह्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यावरनं OI म्हणजेच तुमच्या ज्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज दिलेल्या होत्या गिवनमध्ये त्या OI, आणि EI म्हणजे कॅल्क्युलेट केलेले EI, पण त्या मर्ज केलेल्या करायच्या आहेत आपल्याला. आता आपल्याला सिरियल नंबर जे आहे ते 1 2 3 4 5 आणि त्यासाठीच्या एक्सच्या व्हॅल्यू 0 1 2 3 4 होत्या. त्यासाठी OI आपल्याला दिलेल्या इथं लिहिलेल्या आहेत, EI आपण काढलेल्या लिहिलेल्या आहेत. ओके, पण इथं काय दिलं आहे बघा, आता इथं हिअर सॅम्पल नंबर 4 अँड 5, 5व्या नंबरची व्हॅल्यू EIची आणि 4थ्या नंबरची व्हॅल्यू, ह्या 5व्या आणि 4थ्या नंबरच्या व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा फ्रिक्वेन्सीज, एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज आर लेस दॅन 5. देअरफॉर वी मर्ज दीज एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज इन द सॅम्पल नंबर 3. तिसऱ्या नंबरची जी व्हॅल्यू आहे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीची EIची, त्यामध्ये त्या दोन्ही 4थी आणि 5व्या नंबरची EI आपण मर्ज करणार. मग त्या पद्धतीनं आपल्याला OI आणि EI कशा मिळत आहेत बघा. पुढचा टेबल मी खाली जो दिलेला आहे तो घेतला आहे. सिरियल नंबर बघा 1 2 3च सिरियल नंबर येणार, कारण 4थी आणि 5वी व्हॅल्यू 3 नंबरच्या व्हॅल्यूमध्ये मर्ज केलेल्या आहेत. त्यामुळं तुमच्या OI सुद्धा त्या पद्धतीनंच मर्ज होतात असतात. म्हणजे OI जी 5व्या नंबरची 1 आहे, 4थ्या नंबरची 7 आहे, तर 1 + 7 8 आणि 8 जे आहे ते 52 मध्ये आपण ॲड करणार. अशा पद्धतीने ते मर्ज होतं. त्यामुळं OI तुम्हाला 3च मिळतील, 368 72 आणि 60 अशा पद्धतीनं, आणि EI पण त्या पद्धतीनं 3च मिळतील. मग आता तिसऱ्या नंबरची जी EI आहे ती खालच्या 4 आणि 5ची EI ॲड केल्यानंतर तिसऱ्या नंबरच्या EI मध्ये ती तिसऱ्या नंबरची EI आपल्याला काय मिळते, 31.01315. मग आता काय करणार आपण, OI मधून EI मायनस करणार, त्याचा स्क्वेअर करणार आणि त्या स्क्वेअरला EI ने डिवाइड केलं की मग आपल्याला OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय EI हा कॉलम आपल्याला मिळेल. हा कॉलम आपण तयार केल्यानंतर आपल्याला त्याची सम घ्यायची आहे. खाली जो रो आहे टोटलचा, त्या रोला ज्या सगळ्या समेशन प्रत्येक कॉलमच्या आलेल्या आहेत, तर OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन EI ची टोटल किती आली, 59.4678 अशा पद्धतीनं आपल्याला ती मिळालेली आहे. आता ती इथं बघा, टू टेस्ट गुडनेस ऑफ फिट काय स्क्वेअर कॅल्क्युलेटेड
that is OI minus summation OI minus EI bracket square upon EI is equal to 59.467839 अशा पद्धतीनं ते आपल्याला मिळते. मग आता आपल्याला टॅब्युलेटेड काय स्क्वेअर काढली पाहिजे. टॅब्युलेटेड काय स्क्वेअर जे आहे, टॅब्युलेटेड काय स्क्वेअर तुम्हाला कशी काढणार आहोत, तर आपल्याकडं टोटल एन मायनस एस मायनस के मायनस 1 ही टॅब्युलेटेड काय स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअरची व्हॅल्यू बघायची आहे, जी काय डिग्रीज ऑफ फ्रीडम येतील त्यासाठी टेबल असतो काय स्क्वेअरचा, त्यामध्ये बघावी लागते. आता टोटल आपल्या एकूण व्हॅल्यू किती होत्या, 5 होत्या. 0 1 2 3 4 ह्या व्हॅल्यू होत्या आपल्या दिलेल्या रँडम व्हेरिएबलच्या. टोटल किती व्हॅल्यू झाल्या, 5 व्हॅल्यू झाल्या. सो एन इज इक्वल टू 5. सो 5 मायनस पॅरामीटर किती एस्टिमेट केले, तर एक पॅरामीटर लॅम्बडा एस्टिमेट केला आहे. सो 5 मायनस 1 आलं आणि मायनस 2 का आलं, तर 2 वेळेला आपण मर्ज केल्या व्हॅल्यू, म्हणजे 5व्या नंबरची व्हॅल्यू 4थ्यामध्ये मर्ज केली तिथं एकदा, आणि ती ॲडिशन परत आपण 3ऱ्यामध्ये मर्ज केली, म्हणजे 2 ठिकाणी आपण मर्ज केलेले आहेत. त्यामुळे -2 आलं. इथं फक्त के आणि एसची जागा मागं पुढं झाली, म्हणजे के नंतर पाहिजे होता, जसं वरती नोटेशन वापरले त्या पद्धतीनं एन मायनस एस आधी पाहिजे होतं, म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ट ड्यू टू मेथड ऑफ पुलिंग. तर ते एसची व्हॅल्यू 2 आहे त्यामुळं, आणि केची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ पॅरामीटर्स इस्टिमेटेड दॅट इज 1. सो 5 मायनस एस जो आहे एन मायनस एस, तर 5 मायनस 2 असायला पाहिजे, मायनस नंबर ऑफ पॅरामीटर इस्टिमेटेड म्हणजे -1, आणि -1 शेवटचा जो आहे तो त्या पद्धतीनंच ओरिजिनल ह्याच्यामध्ये आहे त्या पद्धतीने, म्हणजे 5 मायनस 2 मायनस 1 मायनस 1 म्हणजेच 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे सगळे मायनस मायनसची आपण काय होणार, -4 होणार. 5 मायनस 4 किती होईल, 1. सो काय स्क्वेअर विथ 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याची व्हॅल्यू किती असते, 3.84146 अशा पद्धतीने येते, म्हणजे 3.84 आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जर बघितली तर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही टेबल व्हॅल्यूपेक्षा खूप मोठी आहे. 59 इज ग्रेटर दॅन 3.84. सो वी रिजेक्ट आवर नल हायपोथेसिस. जो H0 आपण मांडला होता तो रिजेक्ट करतोय आपण, म्हणजे H1 एक्सेप्ट करतो. H0 रिजेक्ट झाला म्हणजे H0 मध्ये जे काय आपण गृहीत धरलं होतं ते नाही होत फॉलो. ह्याचा अर्थ वी रिजेक्ट H0 दॅट इज नल हायपोथेसिस ॲट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स. कारण ही टॅब्युलेटेड व्हॅल्यू जी काढली आहे आपण 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्सला काढली आहे. सो वी रिजेक्ट नल हायपोथेसिस ॲट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स अँड कन्क्लूड दॅट फिटिंग इज नॉट गुड. म्हणजे H0 रिजेक्ट झाल्या कारणानं आपण काय करणार म्हणणार आहोत, फिटिंग इज नॉट गुड. का म्हणणार, कारण H0 रिजेक्ट झाला त्यामुळे H1 एक्सेप्ट झाला, म्हणजे H1 मध्ये जे काय स्टेटमेंट आपण केलंय ते खरं आहे असं आपण मानणार. सो H1 म्हणजे काय तुमचा फिटिंग इज नॉट गुड. तर आपण कन्क्लुजन काय देणार, फिटिंग इज नॉट गुड. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, पायसॉन डिस्ट्रीब्युशन डू नॉट फिट फॉर द गिवन डेटा, और पायसॉन डिस्ट्रीब्युशन डज नॉट फिट द गिवन डेटा. दिलेल्या डेटासाठी पायसॉन डिस्ट्रीब्युशन फिट होत नाही, हे आपलं कन्क्लुजन किंवा त्यालाच आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. म्हणजे अशा प्रोसिजरनं आपल्याला जावं लागतं. कुठलाही गुडनेस ऑफ फिटचा प्रॉब्लेम ज्यावेळेला आपल्याला सोडवायचा असेल, पायसॉन डिस्ट्रीब्युशनचा असेल किंवा इतर कुठल्याही डिस्ट्रीब्युशनचे असतील, तर त्याच्या गुडनेस ऑफ फिटचा जो प्रॉब्लेम असतो तो ह्या पद्धतीनं सोडवायचा असतो. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एम लिहावं लागेल, गिवन लिहावं लागेल, त्यानंतर फॉर्म्युलेमध्ये H0 H1 लिहावे लागतील. ओके, आपल्याला टू फिटिंगचा प्रॉब्लेम आहे तर आपण एम लिहिणार टू फिट द पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉर द गिवन डेटा. त्यानंतर गिवनमध्ये तो डेटा जो काय आपल्याला दिलेला असेल ज्या व्हेरिएबलचा तो लिहिणार आहोत. त्यानंतर आपण फॉर्म्युलेमध्ये काय लिहिणार आहोत, टू फिट द पायसॉन डिस्ट्रीब्युशन वी यूज फॉलोविंग हायपोथेसिस H0 नल हायपोथेसिस H0 इज इक्वल टू किंवा कोलन देऊन काय लिहिणार, पायसॉन डिस्ट्रीब्युशन फिटिंग ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्युशन इज नॉट गुड फॉर द गिवन डेटा, किंवा त्यालाच आपण काय म्हणणार, फिटिंग इज नॉट गुड किंवा पायसॉन डिस्ट्रीब्युशन डज नॉट फिट
टू गिवन डेटा असं फिट टू द गिवन डेटा. पहिल्यांदा आपण H0 मध्ये फिट म्हणणार, फिट होतंय असं म्हणणार नल ॲटिट्यूडनी. वर्सेस H1 काय होणार, पायथॉन डिस्ट्रीब्युशन डज नॉट फिट टू द गिवन डेटा ऑर फिटिंग इज नॉट गुड म्हणणार. H1 मध्ये फिटिंग इज गुड, सॉरी H0 मध्ये फिटिंग इज गुड म्हणणार आणि H1 मध्ये फिटिंग इज नॉट गुड म्हणणार. म्हणजे पायथॉन डिस्ट्रीब्युशन डज नॉट फिट द गिवन डेटा or fitting is not good, fitting of Python distribution is not good for the given data असं H1 मध्ये म्हणणार. and to test these hypothesis we use test for goodness of fit and statistics for test for goodness of fit is chi-square is equal to summation OI minus EI bracket square divided by EI. असं ते आपलं फॉलोज काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ n मायनस S मायनस K मायनस 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम वेअर n इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स और त्याला आपण म्हणूया नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज असं म्हणूया त्याला. म्हणजे व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचे सिरियल किती दिलेले आहेत त्या. त्यानंतर S म्हणजे नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ड ड्यू टू द मेथड ऑफ पुलिंग. K म्हणजे नंबर ऑफ पॅरामीटर एस्टिमेटेड असं त्याचा सिग्निफिकन्स आपण लिहिणार. आणि त्यानंतर मग आपल्याला त्या प्रोबॅबिलिटीज आधी काढावं लागतील. पायथॉन प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी जे रिकरन्स रिलेशन आहे ते रिकरन्स रिलेशन आपण लिहिणार. त्या रिकरन्स रिलेशनवरून मग आपण काय करणार, कॅल्क्युलेशन टेबल काढणार. प्रत्येक व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटी आपण काढणार. त्या प्रोबॅबिलिटीला n मल्टिप्लाय करणार. त्यासाठी आधी पॅरामीटर काढावा लागेल लॅम्बडा, तर तो पॅरामीटर आधी काढून घेणार. त्याच्यासाठीचा जो ऑब्झर्वेशन टेबल आहे तो आधी लिहिणार, पॅरामीटर काढणार. त्यानंतर पुढचा जो ऑब्झर्वेशन टेबल आहे तो तिथं कॅल्क्युलेशन टेबल येईल EI व्हॅल्यू काढण्यासाठी. आणि नंतरचा OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय EIचा जो ऑब्झर्वेशन टेबल आहे किंवा कॅल्क्युलेशन टेबल आहे तो येणार. आणि खाली मग आपण तो कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेशन करणार आणि रिझल्ट लिहिणार. या पद्धतीनं इथं ज्या पद्धतीनं प्रोसिजरनं आपण गेलो आहे त्याच पद्धतीची प्रोसिजर प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण फॉलो करणार आहोत आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये जी काय दिलेली आहे त्यामध्ये. फक्त तुमच्या टेबल काय स्क्वेअर जो आहे त्यासाठीच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम कशा काढायच्या ते व्यवस्थित लक्षात ठेवा. n म्हणजे टोटल तुमच्या ज्या व्हॅल्यू आहेत व्हेरिएबलच्या, इथं तुमच्या किती होत्या, 5 होत्या व्हॅल्यू. 0 1 2 3 आणि 4 अशा व्हॅल्यूज होत्या. त्यामुळे त्याच्या टोटल व्हॅल्यू मोजल्या आपण तर 5 होतात. S म्हणजे नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ट ड्यू टू द पुलिंग, किती ठिकाणी आपण पुलिंग केले त्याचा आकडा. इथं वरती ह्या एक्झाम्पलसाठी आपण 2 ठिकाणी केलं होतं, सो 2 असा यसची व्हॅल्यू आली. K म्हणजे पॅरामीटर किती इस्टिमेट केले, लॅम्बडा इस्टिमेट केला होता फक्त म्हणून K इज इक्वल टू 1 व्हॅल्यू आली. सो n मायनस S मायनस K मायनस 1 केल्यानंतर तुम्हाला टेबलमधल्या काय स्क्वेअरमधल्या कुठल्या डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी व्हॅल्यू बघायची आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आणि तुमचा डिग्रीज ऑफ लेवल ऑफ सिग्निफिकन्स तुम्ही आधीच फिक्स करायचा. 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स शक्यतो आपण घेतो, तर तो 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपण आधीच फिक्स करायचा. आणि 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्ससाठी ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम येतील त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी व्हॅल्यू वेगवेगळ्या येतात काय स्क्वेअरच्या टॅब्युलेटेड व्हॅल्यू. त्या टेबलमध्ये बघून तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, मग या पद्धतीनं आपण फिटिंग ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं जे एक्झाम्पल आहे ते या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. ओके, ही सगळी प्रोसिजर इथं तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर यू विल फाइंड तुम्ही कन्क्लुजनपर्यंत याल की आपल्या दिलेल्या डेटा सेटसाठी हा जो काय पायथॉन डिस्ट्रीब्युशन आहे तो फिट होतोय की होत नाही ते तुम्हाला लक्षात येईल. तर हे तुम्हाला मी एक्झाम्पल जे घेतलं त्याच पद्धतीनं त्याच प्रोसिजरनं आपल्या ह्या एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये जे काय क्वेश्चन नंबर 1 दिला आहे, क्वेश्चन नंबर 2 दिला आहे, क्वेश्चन नंबर 3 दिला आहे आणि क्वेश्चन नंबर 4 दिला आहे, त्यासाठी तुम्ही ते बघू शकता फिट होतंय की नाही ते डिस्ट्रीब्युशन. त्यामुळं ती प्रोसिजर फॉलो करा. आणि तुम्हाला ऑनलाईन काय स्क्वेअर टेबल तुम्ही जर डाउनलोड केले तर काय स्क्वेअर टेबल तुम्हाला ऑनलाईन मिळतील. काय स्क्वेअर टेबल असं ऑनलाईन टाकलं तुम्ही तर तुम्हाला ते काय स्क्वेअर टेबल मिळतील. त्या काय स्क्वेअर टेबलवरून तुम्ही टेबल व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला काढायला आल्या, 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स घ्यायचा आणि त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी तुम्ही काय करणार, काय स्क्वेअर टेबल व्हॅल्यू बघणार आणि ती टेबल व्हॅल्यू
कम्पेअर करणार तुमच्या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू सोबत आणि मग तुम्ही तुमचा डिसिजन घेणार एच नॉट एक्सेप्ट होतं आहे का रिजेक्ट होतो आहे त्या पद्धतीनं. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 काय करू शकता, सॉल्व करू शकता. ओके, प्रोसिजर सेम आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॅरामीटर इस्टिमेट करावाच लागेल लॅम्बडा, आणि लॅम्बडा इज इक्वल टू एक्स बार असतो. त्यामुळे ह्या प्रत्येक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा एक्स बार तुम्हाला पहिल्यांदा काढावा लागेल. एक्स बार काढण्यासाठी समेशन एक्स आय इंटू एफ आय जो असतो तो तुम्हाला काढावा लागेल. डिवाइड बाय एन केल्यानंतर तुम्हाला लॅम्बडा मिळेल. लॅम्बडा मिळाल्यानंतर मग त्या प्रत्येक व्हॅल्यूसाठीच्या प्रॉबिलिटी काढायच्या. प्रत्येक तुमच्या प्रत्येक क्वेश्चनसाठी इथं एक्सच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं त्या व्हॅल्यूसाठी तुम्ही प्रॉबिलिटी काढू शकता. प्रत्येक क्वेश्चनसाठी लॅम्बडा वेगळा येईल तुमचा, त्यामुळे प्रॉबिलिटीज वेगळ्या येतील. त्याच्यावरून एक्सपेक्टेड व्हॅल्यूसुद्धा वेगवेगळ्या येतील. आणि मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू काही ठिकाणी मर्ज कराव्या लागतील, काही ठिकाणी कराव्या लागणार नाहीत, असं सुद्धा होईल. त्यामुळे कुठं मर्ज कराव्या लागतात, मेथड ऑफ पुलिंग करावे लागते. किती ठिकाणी केली, एक ठिकाणी केलं, एकदा मर्ज केले असेल म्हणजे एकच व्हॅल्यू वरच्यात ॲड केली तर एसची व्हॅल्यू 1 येते. समजा 2 ठिकाणी ॲड केली तर एसची व्हॅल्यू 2 येते. तर त्या पद्धतीनं ते डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस तुम्ही करणार आहात, मायनस एस तो तिथं घेता. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. इट इज अ क्वाईट सिम्पल. सो फॉर टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.